नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असलेल्या चिंचोली येथील दीपक विलास दराडे या युवकाच्या अवयवदानामुळे इतर रुग्णांना जीवदान मिळाले आहे. दराडे कुटुंबियांनी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत होत आहे. असं असताना अवयवदानासाठी आता समाजात जनजागृती होणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. जिंतूर तालुक्यातील चिंचोली येथील दीपक विलास दराडे याचा 22 फेब्रुवारी रोजी अपघात झाला होता. यात त्याच्या मेंदूला किरकोळ मार लागला. मात्र रक्तस्राव झाल्यामुळे ही साधी बाब असेल म्हणून नातेवाईकांनी देखील जास्त गांभीर्याने पाहिले नाही. मात्र दुसऱ्या दिवशी परभणी येथील देवगिरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी दीपकची तपासणी केली आणि दीपकचा ब्रेन डेड झाल्याचे सांगितले. त्यामुळे या संदर्भात डॉक्टरांनी नातेवाईकांशी देखील चर्चा केली आणि दीपकचे अवयवदान करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. 22 फेब्रुवारी रोजी रात्री त्याची ब्रेन टेस्टिंग करण्यात आली. ही टेस्टिंग पॉझिटिव्ह आल्यामुळे पुढील हालचाली घडल्या. 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी नागपूर आणि इतर ठिकाणाहून आलेल्या आणि देवगिरी हॉस्पिटलच्या टीमने सर्व शस्त्रक्रिया यशस्वी पूर्ण केल्या आणि अवयवदानाच्या सोटो या कमिटीनं किडनी छत्रपती संभाजीनगरला, हृदय विशेष विमानानं मुंबई येथे, यकृत नागपूरला, ग्रीन कॉरिडॉरने फुफ्फुस पुण्याला पाठवण्यात आले. या अवयवदानाच्या प्रक्रियेबाबत डॉक्टर एकनाथ गबाले यांनी विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले, दीपक विलास दराडे जवळपास 26 वर्षाचा मुलगा दिनांक 22/2/25 रोजी संध्याकाळी अपघात झाला. किरकोळ अपघात होता आणि मेंदूला म्हणजे मार लागला, पण तो त्याच्या कोणालाच दिसला नाही आणि पेशंट त्यावेळेस शुद्धीवर होता, व्यवस्थित होता. त्यामुळे नातेवाईकांना काही लक्षात आलं नाही आणि सकाळी जेव्हा दवाखान्यात आला तेव्हा मेंदूने मृत पावलेला होता. त्यानंतर नातेवाईकांना सांगितलं. नातेवाईकांनी काही त्यांचे जे आप्तेष्ट आहेत, जवळचे आहेत, त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. अवयवदानाच्या निर्णयानंतर 22/2/25 ला रात्री 9 वाजता पहिली ब्रेन डेड टेस्टिंग झाली, ती पॉझिटिव्ह आली. त्याच्यानंतर 23/2/25 ला सकाळी 3:30 वाजता दुसरी ब्रेन डेड टेस्टिंग झाली, त्यात तो पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आपण ह्या अवयवदानाचा मेसेज हा झोनल ट्रान्सप्लांट कमिटीवर टाकला आणि तिथून स्टेट वाईड तो मेसेज सर्क्युलेट झाला. आणि त्यानंतर सोटो ही जी स्टेटची ऑर्गन ट्रान्सप्लांट कमिटी आहे, त्या कमिटीने किडनीज ह्या संभाजीनगरला ॲलोकेट केल्या, हृदय हे मुंबईला ॲलोकेट केलं, जे यकृत होतं ते नागपूरला ॲलोकेट केलं आणि जे फुफ्फुस होते ते पुण्याला ॲलोकेट केले. त्याच्यानंतर ह्या रुग्णाला म्हणजे रक्तदाब, त्याची नाडी किंवा त्याचं लघवी या सगळ्या गोष्टींचं बॅलन्स ठेवण्याचं काम आम्ही केलं. आणि नंतर संध्याकाळी 4:30 पासून हे सगळे ऑर्गन डोनेशनच्या जे ऑपरेशन आहे ते ऑपरेशन चालू झालं. आणि त्याच्यानंतर एक 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 टीम येत गेल्या. त्यानंतर मुंबईची टीम आली. मुंबईच्या टीमने हृदय प्रत्यारोप म्हणजे हृदय काढलं आणि हृदय काढून हृदय ग्रीन कॉरिडॉरने नांदेड वाया नांदेड त्यांनी स्पेशल प्लेन चार्टर्ड प्लेन बुक केलं होतं. त्या चार्टर्ड प्लेनने मुंबईला गेलं आणि त्याचं ट्रान्सप्लांट झालं. त्यानंतर जे फुफ्फुस होते ते वाया चार्टर्ड प्लेन ग्रीन कॉरिडॉर नांदेडपर्यंत आपण त्यांना उपलब्ध करून दिला आणि तिथून पुढे ते पुण्याला गेले. त्यानंतर यकृत हे जे आहे लिव्हर ते ग्रीन कॉरिडॉरने नागपूरला गेले वाया हिंगोली आणि समृद्धी महामार्गाने. आणि या सगळ्या अवयवांचं प्रत्यारोपण झालेलं आहे. किडनीचं एकाचं चालू आहे प्रत्यारोपण झाले, किडनीचे प्रत्यारोपण झालेले आहे. किडनीज ग्रीन कॉरिडॉरने संभाजीनगरला गेले. अवयवदान शस्त्रक्रिया प्रक्रियेमध्ये देवगिरी हॉस्पिटलच्या टीममधील डॉक्टर एकनाथ गबाले,
डॉक्टर अतुल जाधव, डॉक्टर कुशल कोंडावार, डॉक्टर श्रुती शहारे, श्रद्धा गादेवार, डॉक्टर अजय कोंडगीर, निनाद सूर्यतळे, विनोद डावरे आदींनी परिश्रम घेतले. दीपक दराडे यांनी केलेल्या अवयवदानामुळे इतर गरजू रुग्णांना अवयवदानाचं प्रत्यारोपण देखील करण्यात आलं असून ते यशस्वी झालं आहे. समाजानं अवयवदानाच्या या प्रक्रियेसाठी पुढे यावं असं आवाहन डॉक्टर एकनाथ गबाले यांनी याप्रसंगी केलं. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.